ठाण्यात मुसळधार पावसामुळे डोंगर रांगातून येणारे पाणी हे आता थेट रस्त्यावर येऊन कॉम्प्लेक्सच्या आवारात शिरलेलं आहे। ठाण्यातील इडनवूड कॉम्प्लेक्स परिसरामध्ये पाणी साचलंय। रिंग रेल्वे प्रकल्पाचं काम सुरू असल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी हे रस्त्यावर आलंय। ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सखोल भागात साचलेलं पाणी काढण्याचं काम सध्या सुरू आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधीने। ठाण्यामध्ये मुसळधार पावसाला एकंदरीत सुरुवात झालेली आहे। आपण जर माझ्या मागे पाहू शकतात की या ठिकाणी डोंगरावरचं जे पाणी आहे ते या ठिकाणी एकंदरीत जमायला सुरुवात झालेली आहे आणि महानगरपालिकेच्या वतीनं हा जे पाणीचा निचरा करण्याचा इथे युद्ध पातळीवर काम सुरू आहे। ठाण्यामध्ये गेल्या 8 तासात 57 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात ठाण्यामध्ये झाडं कोसळण्याची घटना देखील घडताना आपल्याला पाहायला मिळते। गेल्या 24 तासात 200हून अधिक झाडं कोलमडलेले चित्र आपल्याला ठाण्यामध्ये पाहायला मिळत आहे। एकंदरीत आता ठाणे महानगरपालिकेकडनं जे सखोल भागात असलेलं जे पाणी आहे, जे साचलेलं पाणी त्याचा निचरा करताना आता महापालिका आपल्याला रस्त्यावर उतरताना दिसत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभर हितेश पांचाळ, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।